हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन. आपण अगोदर 4 व्हिडिओ टाकले ज्यांचा डिनोमिनेटर हा सेम असेल त्यांची आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन बघितली. आज आपण बघणार आहोत ज्यांचा डिनोमिनेटर हा डिफरंट असेल त्याची ॲडिशन कशी करायची. बघा, फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल घेऊयात. 7/2 + 3/5. आता यांचा डिनोमिनेटर हा डिफरंट आहे, तर डिनोमिनेटर सेम करण्यासाठी आपण अगोदर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 7 × 5 + 3 × 2 अँड डिवाईडमध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. मग 2 × 5. आता 7 × 5 होणार 35 + 3 × 6 अँड अपॉनमध्ये असणार 2 × 5 = 10. आता दोघांचा डिनोमिनेटर हा सेम झालेला आहे. वरती जे आहेत न्यूमरेटरमध्ये त्यांची ॲडिशन करू. 35 + 6 म्हणजे होणार 41 अँड डिनोमिनेटर येईल 10. हे झालं आपलं फायनल आन्सर. नंतर सेकंड नंबरचं एक्झाम्पल घेऊ आपण. 3/5 अँड प्लसमध्ये घेणार 2/6. याचा परत डिनोमिनेटर हा डिफरंट दिसतो आहे आपल्याला, मग परत तो आपण सेम करून घेऊ. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 3 × 6 + 2 × 5 अँड अपॉनमध्ये घेणार 5 × 6. आता बघा, 3 × 6 होतील आपले 18 + 2 × 5 = 10 अँड अपॉनमध्ये होणार 30. आता डिनोमिनेटर हा सेम झालेला आहे, तर ॲडिशन करून घेऊ. 18 + 10 होणार 28 आणि इथं डिनोमिनेटरमध्ये येणार 30. हे झालं आपलं फायनल आन्सर. नंतर 3 नंबरचं एक्झाम्पल घेऊयात आपण. आता या ठिकाणी बघा, 6/5 + 12/3 घेऊयात. बघा, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल कारण यांचा डिनोमिनेटर हा सेम नाही आहे. मग इथं 6 × 3 + 12 × 5 अँड डिनोमिनेटरमध्ये येणार 5 × 3. आता 6 × 3 होणार आपले 18 + 12 × 5 होणार 60 अँड 5 × 3 होणार 15. मग यांचा डिनोमिनेटर सेम झाल्याच्या नंतर 18 + 60 होणार आपले 78. डिनोमिनेटरमध्ये येणार 15. हे झालं आपलं फायनल आन्सर.